नावारूपास आलेले निमगाव हे गाव, या गावची चंपाषष्ठी यात्रा गुरुवार दिनांक 13/12/2018 पासून सुरू झालेली आहे। या यात्रेसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। या चंपाषष्ठी यात्रेचे महत्त्व म्हणजे येथील खंडोबा सर्व भाविक भक्तांच्या नवसास पावतो। या देवाची पालखी मोठ्या थाटामाटात ढोल सनईच्या गजरात मिरवली जाते। या पालखीमध्ये श्री खंडोबा व म्हाळसा यांच्या मूर्ती असतात। या पालखीचे वैशिष्ट्य म्हणजे ही पालखी 10 किलो चांदीपासून लोकवर्गणीतून बनवली गेलेली आहे। पालखीची मिरवणूक सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 पर्यंत चालू राहते। पंचक्रोशीतील बालगोपाळांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व भाविक वर्ग चंपाषष्ठी यात्रेनिमित्ताने एकत्रित येतात। मोठ्या संख्येने गर्दी ओसंडून वाहत असते। या चंपाषष्ठी यात्रेनिमित्त दरवर्षी कुस्त्यांचे मैदान घेतले जाते। या गावचं वैशिष्ट्य म्हणजे कुस्त्या व गजीढोल। विजयसिंह मोहिते पाटील हे सांस्कृतिक मंत्री असताना त्यांच्या मार्गदर्शनाने गजीढोलाचा कार्यक्रम दिल्लीच्या राजपथावर सहभागी झाला व तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला। या गजीढोलामुळे शारीरिक व मानसिक व्यायाम होतो। लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत गजीढोल खेळला जातो। हा पारंपरिक गजीढोल खेळ टिकवण्याचं काम या गावात होत आहे। या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर वर्षभर गजीढोलाच्या माध्यमातून अन्नदानाचे कार्य केले जाते। तसेच वर्षभरात सोमवती अमावस्या, दसरा या दिवशी खंडोबाच्या पालखीची मिरवणूक काढली जाते आणि वर्षभर या देवस्थानास असंख्य भाविक भेट देतात। रायाच्या पदस्पर्शाने पावन झालेले निमगाव नगरीत आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी चंपाषष्ठी निमित्त जे काही कार्यक्रमाचे आयोजन केलेले जाते ते आपण या मंदिराच्या विश्वस्त मंडळीकडून जाणून घेऊयात। आपल्यासोबत आहेत मंदिराचे विश्वस्त श्री प्रभाकर मगर। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात या मंदिराचं महत्त्व काय आहे। मंदिर नवसाला पावणारे मंदिर आहे। बरं, मंदिराविषयी आणखी काय माहिती? मंदिर केव्हापासून आहे? हे मंदिर आमच्या आजोबा पंजोबापासून जुनं हे यमाडपंथी मंदिर आहे आणि हे नवसाला पावणारे मंदिर आहे। या देवाची पालखी निघते, काल 13 तारखेला पालखी निघली होती, तर त्यासाठी जर तुम्ही काय सांगताल त्या पालखीचं वर्णन किंवा ती कशा प्रकारे निघली जाते, गावातून कशा प्रकारे त्याची ही केली जाते आपण जाणून घेऊया। या मंदिराच्या विश्वस्त जे मंडळी आहे त्यांचा गावात एक देवाचे वाडा म्हणून प्रसिद्ध वाडा मगर निमगावमध्ये आहे। त्या वाड्यामध्ये पण छोटंसं मंदिर याच खंडोबा देवस्थानाचं आहे। तिथंच एक आम्ही ग्रामवर्गणीतून पालखी, चांदीची पालखी साधारण एक 10 किलो चांदीची पालखीचं सुंदर असं सुबक प्रतिकृती तयार करून त्या पालखीत खंडोबा आणि म्हाळसाच्या मूर्ती बसवून त्या म्हणजे आपल्या निमगाव नगरी पूर्ण गावातून मिरवणूक, ढोल ताशे, सूर, गजीढोल हा कार्यक्रम चंपाषष्ठी निमित्त होतो आणि या पालखी मार्ग पूर्ण गावभर जे काही गावातली बाळगोपाळ, वयस्कर, वडीलधारी मंडळी, बायका, मुले, काही पाहुणे हे जे गावानिमित्त या यात्रेला ज्या तालुक्यातून इतर बाहेरगावच्या तालुक्यातून परिसरातील सर्व पंचक्रोशीतून जे येणारे भाविक मंडळी असतील ते भाविक मंडळी या आमच्या चंपाषष्ठीच्या यात्रेनिमित्त साधारण खूप मोठ्या प्रमाणात म्हटलं तरी चालू शकेल अशा पद्धतीची यात्रा निमगावमध्ये भरत असते आणि पालखीचा जो सोहळा असतो तो सोहळा पाहण्यासाठी या आसपासच्या तालुक्यातून गावातील पंचक्रोशीतील सर्व भाविक दर्शनासाठी येत असतात। तर ही मिरवणूक साधारण संध्याकाळी 7 वाजते 7:30च्या दरम्यान पालखी गावातून मिरवणूक येते आणि शेवटी जो देवाचा वाडा आहे त्या देवाच्या वाड्यात रात्री साधारण 11-12च्या वेळेस येते। सर्व भाविक लोक दर्शनासाठी साधारण 7 ते 12च्या टायमिंगपर्यंत साधारण एवढा वेळ
लोकांचा, आलेल्या भक्तगणांचा यासाठी दिला जातो. वेळ आणि 12 वाजता साधारण 12-12:30च्या दरम्यान सोहळा हा पालखी सोहळा साधारण देवाच्या वाड्यामध्ये शेवटी समाप्त होतो. कार्यक्रमाचं नियोजन करतात ते कशा प्रकारे केले जातं किंवा त्याचा हेतू काय असतो? या कार्यक्रमात म्हणजे गाव स्वरूपी म्हटलं तर कुस्त्याचा फड असतो. तसेच निमगाव गावचे हा कुस्ती शौकीन गाव आहे. या गावामध्ये महाराष्ट्र केसरीसारखे मल्ल तयार झालेले आहेत. त्या पद्धतीनं हा गाव म्हणजे कुस्त्याच्या संदर्भात म्हणजे नावारूपाला आलेलं गाव आहे. तर या गावातील कुस्त्या हे साधारण निमगावमधील कुस्त्या हे चांगल्या स्वरूपाच्या कुस्त्या होतील. मल्ल चांगले निमगावमध्ये निर्माण झालेले आहेत. त्यामुळे इतरही लोक ह्या कुस्त्याच्या फडासाठी मोठ्या प्रमाणात मल्लही येतात. त्या कुस्त्याच्या संदर्भात जो होणारा खर्च किंवा जो काही त्यांना कुस्त्यासाठी लागणारी जी रक्कम आहे ते गावस्वरूपी लोकवर्गणीतून काही पंच कमिटी या गावात एक साधारण 10 दिवस परिश्रम घेऊन या यात्रेनिमित्त कुस्त्याही चांगल्या पद्धतीच्या होतात. त्यामुळे म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या भागातील मल्ल या आमच्या फडासाठी उपलब्ध राहतात. कुस्त्याचंही चांगलं. तसेच हा गजेडोल कार्यक्रम आमच्या गावचा निमगाव मधील जो गजेडोल कार्यक्रम आहे तो पाठीमागं साधारण सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विजयसिंह मोहिते पाटील हे सांस्कृतिक मंत्री असताना आमचा गजेडोल निमगावचा संघ तो दिल्लीला राजपथ मार्गावरती हा कार्यक्रम आमच्या गजेडोल निमगावमधील गजेडोल कार्यक्रम झालेला आहे. दिल्लीमधील राजपथ मार्गावरती त्या सांस्कृतिक कार्यक्रमातील इतर राज्यातील सांस्कृतिक कार्यक्रम होते. त्यामध्ये सहभाग हा निमगावमधील गजेडोल कार्यक्रमाचा झाला आहे आणि त्या कार्यक्रमात आम्हाला 3य क्रमांक मिळालेला आहे. हे सगळं जे नियोजन आहे हे मोहिते पाटलांच्या सांस्कृतिक मंत्री असताना त्यांच्यामुळं हा आम्हाला लाभ भेटलेला आहे. धन्यवाद साहेब. कॅमेरामन संजय तोरणीसह शिवम कांबळे, बारामती झटका, अकोला.